बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून 20 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी। निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष। नसरापूर घटनेत नराधमाकडून विकृतीचा कळस। अत्याचारानंतर मुलीची क्रूरपणे हत्या। चिमुकलीच्या चेहऱ्यासह शरीरावर अनेक जखमा आढळल्याची सूत्रांची माहिती। नसरापूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या तपासासाठी सरकारकडून हालचालींना वेग। तपासासाठी एसआयटीची स्थापना। 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 अधिकाऱ्यांचा एसआयटीत समावेश। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट। आरोपीचा एन्काउंटर करण्याची सर्व स्तरातून मागणी। तर नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। एकनाथ शिंदेंचा नसरापूर पीडितेच्या वडिलांशी फोनवर संवाद। आरोपी जास्त दिवस जिवंत राहणार नाही, त्याला लवकरच फासावर लटकवू, उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सरकारकडे कोणतीही इच्छाशक्ती नाही। नसरापूर प्रकरणात गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। नसरापूर नंतर बीडमध्ये 3 वर्षाच्या नातीवर आजोबांकडून अत्याचार। केज तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। 54 वर्षीय आरोपीला अटक। पुण्यातल्या खेडमध्ये 3 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करत हत्या। हत्येनंतर सुटकेसमध्ये चिमुकल्याचा मृतदेह ठेवला। मूळच्या बिहारमधील आरोपीला पोलिसांकडून अटक। शिर्डीत धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव। तरुणीच्या तक्रारीनंतर हमीद पठाणला अटक। जबरदस्तीनं बुरखा घालायला भाग पाडल्याचा आरोप।